तत्पूर्वी हम एक बार फिर से जय श्री राम का नारा लगाएंगे। बोलो जय श्री राम, जय जय श्री राम, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। Yes, sir. हरे कृष्णा, हरे कृष्णा, हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे हरे, हरे कृष्णा, हरे राम, हरे राम, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे, हरे हरे। खरं पाहता इस्कॉन मध्ये प्रशिक्षित झालेले आणि बांगलादेशमध्ये मागच्या वेळी जवळजवळ 30 वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाळपोळ झाल्यानंतर आपल्या मानव अधिकार याच्या मागण्यासाठी म्हणून एका सनातन संस्थेशी जुळलेले आमचे चिन्मय कृष्ण प्रभू यांनी ढाक्यामध्ये अशीच एक विशाल हिंदू बांधवांची सभा त्यांनी आयोजित केली होती आणि या एका चिन्मय दासानं प्रशिक्षित झालेल्या एका चिन्मय दासानं एवढी मोठी विशाल सभा बांगलादेशामध्ये घेतली आणि या चिन्मय दासावरती त्याची चूक काय होती, त्यांनी फक्त आपले अधिकार मागितले, त्यांनी फक्त सांगितलं की आमच्या हिंदू बांधवांवरती का अत्याचार करता, त्यांनी फक्त निवेदन दिलं की आमचे 30 मंदिरं का तुम्ही पाडली, आमचे जगन्नाथ मंदिर सुभद्रांना तुम्ही जाळपोळ का केली। मला वाटतं बांगलादेशावाल्यांना आपला इतिहास माहित नाही की इथं एक छत्रपती संभाजी मारला जातो तेव्हा हजारो आपला जीव देण्यासाठी संभाजी जय श्रीराम। देशाचा एक इतिहास आहे की एक चिन्मय दासाला अटक होतं आणि एवढा मोठा विशाल महासागर उभा होतो। मला तर इथं हजारो चिन्मय दास प्रभू दिसत आहे। त्यामुळे कुणी कितीही आक्रमण केली आणि ही संस्कृती संपवायचा प्रयत्न केला। दुःखाची गोष्ट अशी की 1971 मध्ये बांगलादेशामध्ये 30% हिंदू होते। आपले सनातन धर्माचे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख हे सारेच आपले हिंदू आहेत, हे 30% होते आणि आज दुर्दैवाने 2024 मध्ये तिथे फक्त 8% एवढीच लोकसंख्या उरलेली आहे। पाकिस्तानामध्ये 1947 मध्ये आपली 4500 मंदिरं होती, आज 80 मंदिरं फक्त श्वास घेत उभे आहेत। अशा प्रकारे मानवी अधिकारावरती या दोन्ही देशामध्ये उल्लंघन केलं जातं। आपल्या मंदिरांचं रक्षण करणं, आपल्या धार्मिक प्रथांचं पालन करणं आणि तेही इस्कॉन सारखी संस्था जगभरामध्ये ही काही फंडामेंटलिस्ट संस्था नाही, ही समन्वय साधणारी एक हार्मोनी समाजामध्ये जपणारी संस्था आहे आणि म्हणून 120 देशामध्ये ही संस्था एक आदर्श अशा नीतिमूल्यांचा प्रचार आणि प्रसार करत आहे, भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार करत आहे आणि या मार्गे गीता भागवत रामायणाच्या द्वारे जगाला सामाजिक संवेदनशीलता काय असते, राजकीय जागरूकता काय असते, आध्यात्मिक तन्मयता काय असते हे गीता भागवत